नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयराज खुने यांच्या निर्धार या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे अनुदान. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. चला ऐकूया श्रोते हो, जयराज खुने लिखित अनुदान. दिस उगवून कासराभर वर आला तरी बी फाटपासनं पानाईला पाठ देऊन बसलेला दिनू अजून बी उठायचं काही नाव घेत नव्हता का कोणाला शब्दानं बी बोलत नव्हता. दाढाला धरलेली तंबाखू समद्या तोंडात फिरवून पुन्हा पुन्हा चगळून पाचा पाचा पिचकाऱ्या हानीत होता. थुकून थुकून मोरला घडपाभर परवर वाला कच झाला होता. जनानं कामाच्या वडीनं फाटच उठून साडा सारवण, चूल चौका, आंघोळ धुणं असं समद उरिकलं होतं. कामाला निघायच्या आधी पोटात घासभर घातलं तर बरं वाटतंय, नाही तर दुपारच्या सुट्टी पस्तूर जीव खेळमेजून जातो. म्हणून घाईघाईनं स्वयंपाकाला लागली होती. शेजार पाजारची माणसं समद उरकून कामाला निघायली होती. आपला नवरा मातर अजून आळस घेऊन बसलाय. कवाधरनं चिरकून बे जागचा उठाना म्हणून ती त्याच्यावर भलतेच खवळली. भाकरी थापता थापता हात थांबून नवऱ्यावर जाजावली. झालं का नाही अजून जप घालायचं? समधी गडी माणसं कामाला निघाले ती आणि तुम्ही खुशाल बसला आळस घेऊन. उठा, कामाधंद्याला जायचं का नाही? कसल्या तरी तंद्रीत गोतलेल्या दिनूला बायकोच्या बोलण्याचा भलताचा राग आला आणि तिच्यावर चावताळला. तुझा तू धंदा बघ, माझ्याहून काय पडलं का तुला? आत्तान तुमच्याहून नाही तर कोणाहून पडलो मला? तिच्या फणकऱ्यानं पर तिरकस बोलण्यानं दिनू जरा गार झाला आणि जरा एवढंच बोलला. अगं माझं आंगलंय ठणकायलंय, आज मी सवा घेणार आहे. जना बोलण्यानं तापड असली तरी स्वभावानं लय मायाळू. नवऱ्यानं अंग दुखायलंय म्हणता तिचा रागाचा पारा खरा खरा खाली उतरला आणि ते कळवळून बोलली. दुखालाय म्हणता होतं घ्या इस्त्रांता. कामाला जायचं नसलं मन का पोटात 4 घास घालायचं बी नसतं वय. उठा बरं, उठा, आंघोळ करा आणि 4 घास खाऊन घ्या. बायकोच्या आग्रहानं दिनू उठला. हापश्यावरनं एक घागर भरून आणली, भगोल्यात वतली. अंगातलं छायाटन काढून पानईवर टाकलं. तळ हातावर मिस्त्री घेऊन दात घासीत नाणी शिरला. खाकरून कोकरून तोंड धुतलं. अंगाव 1-2 तांबे वतून घेतोय न घोतोय तवर हाका मारत पोस्टमन दारात हजर. पोस्टमनच्या आवाजानं दिनू टणकन ओढला. त्यांनी बाहेर डोकावून विचारलं, काय व पोस्टमन साहेब, काय बिलामत आणली गरीबाकडं? तुमचं टपाल आले. बरं बरं द्या तिच्याकडं. जना घे बरं टपाल ती. नवऱ्याचा आवाज ऐकता जना डोईवरचा पदर सावरीत बाहेर आली. पदराला हात पुसून टपाल हाती घेतलं. त्याला माग मोहर बघत विचारलं, कुठनं आलंय व? तालुक्याच्या हापिसातनं. हे ऐकून तिचा चेहरा खोलला. आता ग बाया, सरखरातनं आले? मग काय म्हणतंय ती? दावा की वाचून? एवढं म्हणायच्या आत्ता पोस्टमन पुढल्या वडीनं निघून गेला. जाना तोंडात आणल्या ग तशीच उभी. पोस्टमनचा तिला रागच आला. मनालाच बोलली, काय बाय दोन्ही निघाली, जरा बी माणुसकी नाही उरली. त्याला हाय तिसरा डोळा, मन दाव वाचून म्हणलं तर तसा तोंड वर करून निघून गेला तो. मनीत घडीभर तशीच टपालाला खालनं वरनं निहळीत राहिली आणि नवऱ्याला बोलली, वय व सरकारातून आलाय म्हण टपाल, कशाचा आसन व? तसा दिनू कातावला. अगं ते वाचल्या बिगर कसं कळलं त्यात काय लिवलंय ती? त्यात आपण दोघं बी अडाणी. नीलाबाईकडनं आणू का वाचून? नीला म्हणजे त्याच्या भावकीतली, शिकलेली. भावकी उन्ह्याची वाटकरी असती म्हणून त्याला भावकीहून जास्त दुसऱ्यावर विश्वास, म्हणून बोलला. राहू दे, वाचाय येतं म्हणती बी लय शिंटीला चढून बसती. तिला काय मन भाव देत बसतीस? थांब, आपल्या सतुदादा कोण घेऊ वाचून. असं म्हणे दिनू आंघोळ उरकून धोतार कमळाला गुंडाळत नानीच्या बाहेर आला.
अंगणात उभारून धोतर नेसला. दी चहा असं म्हणे चुली मोरं जाऊन बसला. जनानं कब्बशी चहा दिला. दिनूनं चहाचा एकच घोट घेतला होता तवर बाहेरनं, काय दिनू, काय चाललंय? सत्तूचा आवाज ऐकताच बॉलाला आणि फुलाला गाठ पडली म्हणून दोघं नवरा बायको खुलली. या चहा घ्या याला म्हणून आतनंच म्हणला. सत्तू दिनूचा बालमित्र, 1 नंबरचा विश्वासू, 20 एकराचा धनी, उत्पन्न चांगलं, पण त्याचं लक्ष शेतात कमी आणि राजकारणात जास्त. जिल्हा तालुक्याला सारखी ये जा. दिनू सत्तूच्या शेतात घरचंच काम समजून दिनरात राबायचा. मागं मोरं बघायचा. अशी ही दोघं दोस्त एकमेकाला आडीनडीला पडायची. त्यांच्या दोस्त्यानेची गावभर चर्चा व्हायची. दोघाचा एकमेकावर विश्वास म्हणून दिनूच्या तोंडात सत्तूचं नाव आलं आणि सत्तू बे धाडून दिल्या ग दारात हजर. म्हणून दिनू हसतच बोलला, अक्षी देवानं धाडून दिलं बघा दादा तुम्हाला. का काय झालं? अहो आत्ता या की. सत्तू आत गेला. जनानं त्याला बसाय पोतं हातरलं. दोस्ताच्या गरिबीची त्याला जाणीव. गरिबीतनं बी आपला मान सन्मान करतात याचं त्याला कौतुक. म्हणून सत्तू कसला अनुमान करीत नसत. तसा आता बी आयटीत मांडी घालून पोत्यावर बसला. जनानं त्याला चहाचा कप भरून दिला. चहा पेता पेता सत्तूनं सवाल केला, माझी वाट काय मन बघत होता ती तर कळू दे. मगा सरकारातनं एकटा पालाले, ती वाचाय तुमच्याकडे घेऊन येणार होतो, पर आईनात तुम्ही आलो म्हणून म्हणलं. सरकारातनं आलं? वय ना, मागाच पोस्टमन देऊन गेला. बघू बरं काय आलंय ती. कबशी खाली ठेवत म्हणला. जनानं टपाल अद्दर सत्तूच्या हातात दिलं. सत्तूने ते टपाल घाईघाईनं फाडलं आणि वाचायला लागला. दिनू त्याच्याकडं बघायला लागला. तसं जनानं विचारलं, कुठनं आलंय व दादा? अगं समाज कल्याणकडनं आलंय. आणि काय म्हणतंय? तवा दिनूच जनावर खवाळला. अगं गप राखी खिनबर, त्यांना वाचून तर बघू दे. काय हितापाराचं असलं तर सांगतेन की. नाही तसं नवं मनीत जाना महाग सरकून बसली. सत्तूनं टपाल वाचलं, नीटगडी घातली. नवरा बायकोचा जीव टांगणे लागलेला तसा दिनू काकलूत करत बोलला, त्यात काय चांगलं वांगाळ लिवलं असन ती तर कळू द्या आम्हाली. मुक्याचं जाणं काय वळखाव माणसानं. तसा दिनू हसत बोलला, आधी पार्टी कवा देणार ती सांग. पार्टी? कसली पार्टी म्हणता व दादा? दिनू बुचकुळ्यात पडला. अरे येड्या, इसरला का काय? काय काय इसरलो? अरे येड्या, अनुदान मंजूर झाल्यावर कोंबडं मारीन म्हणला होता ना, इसरला काय लगेच? दिनू थरकाला पोचला. पर जनाला आठवना तसं तिने नवऱ्याला विचारलं, वय कसलं अनुदान का काय म्हणता हो? दिनू जनाच्या ध्यानात आणून देत म्हणाला, अगं तुला तेव्हा सांगितलं होतं वय, या पारधंद्यापायी सरकार गरिबाला पैसे देतंय म्हणून. जनाच्या ध्यानात आलं. मनातल्या मनात हसली. आबाळाकडं हात जोडत म्हणली, अगं बाया ते वय, बरं झालं ग माय, देव पावला म्हणायचं. ही बातमी ऐकून दोघं नवरा बायको उलासून गेली. राबून बी मजुरीत काय जे नसते, तवा रेन पाणी करून धंद्या पाण्याचं बघा असं जनाच्या बापानं दोघाली सांगितलेलं. ती दोघाला पटलेलं. सरकारची स्कीम निघालेली सत्तूनं त्यांना सांगितली. समध्या कागदपत्राची जुळवाजुळव करून दिनूचा अर्ज समाज कल्याणच्या हापिसात नेऊन दिला होता. तीच अनुदान मंजूर झाल्याचं टपाल आलेलं. जना मानातनं भलतीच खुल्ली होती. कर्ज मिळालं का जुनी पाणी होईना गिरणी आणायची. घरामोरल्या पाठांगणात निवारा करून गिरणी टाकायची. आपल्या वस्तीत गिरणी नाही. समद्याली गोड बोललं, येळं काळाला उधार दिलं तर गिराईक वळल. पडलेल्या पिठावर घरचं खायचं भागन. त्याच्या जोडीला एखाद दुधाचं जनावर घ्यायचं. सकाळ सांड गिरणी आणि येळभर जनावर सांभाळली तर संसार सुखाचा होईन. एवढं समद उभं करायचं, हारातोरानं संसार करायचा. मानानं जागायचं, पर कुणाला इजीत जायचं नाही. असं तिने मनात चितलेलं. ती आज फळाला आल्यागत दिसत होतं. अर्ज भरून देणारं सत्तू तिला द्यावागत वाटत होता, तर सत्तूचं डोसकं दुसरीकडं चाललं होतं.
राजकारणाच्या निमित्तानं बाहेर फिरण्यानं सत्तू बी दारूला चांगलाच नादावला होता. आणि आज दोस्ताकडनं दारू प्यायची म्हणून खुशीत. त्याच्या डोळ्यामोर बाटलीच्या खांबानं कोंबडी दिसत होती. त्याचं दात सळसळत होतं. भारीत भारी ब्रँड आणि चांगल्या चांगल्या हॉटेलाची नावं आठवत होता. चांगल्या कामात उशीर नको म्हणून गडबडीत बोलला, दिनू मग कवा निघायचं अनुदान उचलायला? पर दाम कवा मिळेल म्हणून तसं काय लिहिलंय का त्याच्यात? दिनूचा आडानी सवाल. अरे दाम असल्याशिवाय असलं पत्र येत नसते. आणि पार्टीचं म्हणशीन तर पैसा नसला तरी बी आपल्या क्रेडिटवर पार्टी करून येऊ. मग बघ मला बी आज सवड आहे म्हणून म्हणलं. काय ती तुमचं तुम्ही दोघं नवरा बायको ठरवा. आता काय ठरवायचं त्यात? जाऊ की. अरे लवकर जावं लागल. चेक घ्यायचा, बँकेत वाटवायचा, त्याला येळ लागल ना. आणि उशीर झाला तर साहेब पुन्हा मेळ लागू द्यायचा नाही. पुन्हा कामधंदे सोडून वाऱ्या करत बसावं लागल. अरे अनुदान म्हणजे फुकटचा पैसा. सरकार देतोय तर आपण तरी काय मन सोडा. हा वै की. दिनूला सत्तूचं बोलणं पटलं. सत्तू जागचा उठून बाहेर निघत बोलला, बरं जायचं असलं तर तुझं उरकून ये वाड्याकडं, मी वाट बघतो. बरं जायचं म्हणलं तर गाडी खर्चापुरता दाम नको का जवळ? दिनूनं अडचण मांडली. त्याच्या अरे मी संघ असल्यावर गाडी खर्चाची तू कशाला फिकीर करतोय? करतो की मी गाडी खर्च. एवढं तुझं काम पटक्यात उरकून टाकू म्हणजे तू मोकळा मी मोकळा. असं म्हणून सत्तू तिथनं हल्ला. जणानं ताट वाढलं. दिनूनं गाईनं जेवण उरकलं. आता तो वायरची पिशवी घेऊन घराबाहेर पडला. तसं जना लहान लेकराला सांगावं तसं नवऱ्याला जाताव जाताव सांगायला लागली. बरं का व, जरा जपून जा, जपून या. पैशाचा आलंय उदळा मादळा करू नका. पैसे जपून आणा. दिस बुडायच्या आत उजेडाचं घरी या. वय वय येतो येतो, माझी फिकीर नग करू तू. असं म्हणे दिनू अंगणातनं हल्ला. झपाझप पावलं टाकत सत्तूच्या वाड्यामोर निघाला. नवरा नजर आड झाला तशी जना घरात आली, ताट वाढून घेतली, गाईनं 4 घास पोटात घातलं आणि आपल्या कामाला निघाली. सत्तू काय फिरता राम. रोज कुण्या ना कोणा गावातला निघण्याच्या घाईत असायचा म्हणून गावातलं कोणी त्याला हटकीत नसायचं. पण रोज कामाच्या घाईत दिसणाऱ्या दिनूला येडसी वाटेने सत्तूभर निघाल्या बघून माणसं कोड्यात पाडायची. कुठं रे दिनू म्हणून चौकशी करायची. पर सत्तूनं दिनूला वाड्यातनं निघतानाच बजावून ठेवलेलं. हे बघ दिना, आपल्या गावची माणसं काही धड नाही ती. तुला अनुदान मिळाल्याचं त्यांना कळलं तर तुला हाकना गाळात घालतील. उगा गरिबीला धोडं नको म्हणून म्हणतो याचा कोणाला कानाचा कोच लागू द्यायचा नाही. हे बोल दिनूनं पक्क देण्यात ठेवलेलं. म्हणून तो असा हटकणाऱ्याला बोलायचं टाळायचा. एखाद्यानं लय जोर केला तर पाहुण्याकडं निघालो असं खोटं सांगून गाईनं चालायला लागायचा. धावत पळत दिनू सत्तू दोघं येडसीच्या बसस्टँडला आले. अजून गाडी लागली नव्हती म्हणून दिनूचा जीव टांगणीला लागलेला. गाडीवरच्या पाठे तर त्याला वाचाय येतच नव्हत्या. उगाच येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या मागं पळत जायचा. कुठली गाडी आहे व असं कोणाला बी विचारायचा. आपली नाही म्हणलं का तोंडात हाणल्यागत मागं सारायचा. एकदाची बस आली. सत्तूनं इशारा केला. दोघं बी गर्दीतनं गाडीत घुसली. शीट धरून दोघं बी बसली. बोलला तसं सत्तूनं दोघाचं तिकीट काढलं. गाडी हल्ली पळत सुटली. दिनू बसल्या बसल्या विचार करत होता. त्याच्या डोळामोर नोटा नाचायल्या. घरामोरल्या पटांगणात बसवलेली गिरणी, दळण टाकाय उभारलेली त्याची बायको, गिऱ्हाईकाची वर्दळ दिसायली त्याला. गिरणीचा आवाज त्याच्या कानात घुमायला लागला. असं कितीतरी येळ चाललं. कर्र कच्च करून बस झेडपी मोरं थांबली तसं दोघं बी गाईनं खाली उतरली. गेटमधनं आज समाज कल्याणच्या हाफीस मोरल्या पटांगणात आले. पटांगण आधीच माणसांनी फुलून गेलेलं. फाटक्या माळक्या कापडातली सुकून गेलेली माणसं. ही गर्दी बघून दिनू बावरला. जरा दबकचत सतूला विचारलं, दादा ही माणसं बी आपल्या वाणीचं अनुदान घ्यायला आलीत का व? हो. मग एवढ्या गर्दीत आपली डाळ कशी शिजायची? तू इथं लिंबा खाली टेक तर वर मी आतनं जरा चाकाचोळा घेऊन येतो. असं सांगून सत्तू पुढारी हत्तीवानी
डौलत हापिसात घोसला. खरं दादाचं हित बी लय वजन दिसते असं मनालाच म्हणीत दिनू लिंबाच्या बुडाला टाकला. मळक्या कापडातली गोरगरीब माणसं दबकं दारातनं आत जात होती, बाहेर येताना हसत येत होती. त्यांचं हसू बघून दिनूचं बी मन खुलत होतं. आपण ताटकन उठावं आत जावं असं दिनूला वाटत होतं. पण आपली हितं वळख ना पाळक, मग कोणी आडिवलं बिडिवलं तर, या विचारानं त्याचं मन कच खात होतं. सत्तूला जाऊन बी बराच वेळ चालता. दिनूचं तमाखूचं 2 बार झालं होतं. एका जाग्याला बसून अवघडल्यागत झालं होतं. पण अजून सत्तूचा काय पत्ता नव्हता. आपल्याला टाकून तर गेलं नसत्यान अशी त्याला शंका यायची. कवा हापिसाच्या दाराकडं तर कवा दिसाकडं बघायचा, उठून इकडं तिकडं चक्रा हाणायचा. दिस पार काढला तेव्हा सत्तूनं हापिसच्या दारात दिनूला हाक मारली. आवाजाच्या रोखत्याने बघितलं. सत्तूनं हातानं ये म्हणून खुणवलं तेव्हा कुठं दिनूच्या जीवात जीव आला. तट्टकन उठला, पळत दाराजवळ गेला. ये म्हणून सत्तू मोहरं निघाला. दिनू बी दबकत त्याच्या मागणं निघाला. पहिल्यांदा सरकारी हापिसात आलता दिनू. त्याला समद नवं वाटत होतं. समद हापीस रंगानं रंगलेलं, लाईटीच्या फक्क उजेडानं भरलेलं. जागोजाग टेबल खुर्च्या मांडलेल्या, डोक्यावर पंख फिरायलेलं, खाली गुळगुळीत फरशी. एवढ्या निर्मळ फरशीवर आपलं मळकट पाय ठेवाय त्याचं मन दजत नव्हतं. मन दबकत होतं त्याचं. सत्तूनं त्याच्या हाताला धरून वडीतच एका मोठ्या खोलीत नेलं. मोठ्या लट खुर्चीवर आयटी साहेब बसलेला. त्यांच्या मोरल्या खुर्चीत सत्तू बसला. दिनू मात्र तसाच हात जोडून उभा. सत्तूनं इशाऱ्यानं साहेबाला काहीतरी सांगितलं. साहेब दिनूकडं बघून गालातल्या गालात हसला. अरे तुम्ही उभे का, त्या शेजारच्या खुर्चीवर बसा म्हणून आग्रह केला आणि सत्तूनं भेडवाळ्याने खुणवलं. दिनू अंग आकसून खुर्चीत बसला. इकडे या म्हणीत साहेबानं दिनूला जवळ बोलवलं. शाईच्या पॅडमध्ये अंगठा बुडवून मोठ्या रजिस्टरमध्ये लावून घेतला. ड्रावरमधनं काढून चेक दिनूच्या हाती दिला. चेक बघून त्याचा ऊर भरून आला. त्यानं चेक कपाळाला लावला. सत्तूनं गडबड केली. चलतो साहेब म्हणून दोघं बी तिथनं हल्ली. जवळच बँक. पळत दोघं गेली बँकेत. दिनूला बाहेर बसून सत्तू आत गेला. तिथं बी माणसांची भलती गर्दी. सत्तू थोड्या वेळानं बाहेर आला. दिनूला आत घेऊन गेला. चेकवर त्याचा अंगठा घेतला आणि पैसे घ्यायच्या खिडकीत उभा केला. बाजूला सत्तू उभा. घडीभरात दिनूचा नंबर आला. बँकवाल्याने नोटाचा बंडल दिनूच्या हातात दिला. नोटाचा एवढा मोठा बंडल दिनू पहिल्यांदा बघत होता. त्याच्या हाताला बंडलचं वजन झाल्यागत वाटलं. बंडल कपाळाला लावला, मनातनं हसला आणि गडीभर येड्यागत नोटाकडं बघतच राहिला. सत्तूनं खुणवलं तसं दिनूनं नोटाचा बंडल खिस्यात कोंबला. तिथनं दोघं बी बाहेर आली. दिसाकडं बघून दिनूला घराची वड लागली. बायकोचं बोल सारखं त्याच्या कानात घुमायलं. कवा एकदाचा घरी जातोय आणि जाण्याच्या हातात बंडल देतोय असं त्याला झालेलं. दादा उचला बरं पाऊल. दिस बुडायच्या घरी या म्हणून बजावलंय जणीनं. उशीर झाला तर मला फाडून खाईन ती. दिनूचं हे बोलणं ऐकून सत्तू हवालदिग झाला. आजवर भोळा बाबडा वाटणारा दिनूचा या नाराडंग बघून त्याला नवलच वाटलं. हातची शिकार जाती का काय याची त्याला काळजी लागली. त्याला गोंजारावं म्हणून चिडीचं बोलला. बायली दिना, अरे तू लय पावरबाज गडी म्हणून तुझं मी आजवर गुणगान करत होतो की, पण तू तर पार बायकोच्या आरी गेला. अरे माझी बायको मोठ्या खानदानीतली, लाडाची श्रीमंतगडची पोर, पण अजून बी तिची माझ्यामुळं तोंड उचलून बोलायचे टाप नाही. बायकोला कसं तिच्या पायरीन ठेवावं लागतंय. तिला डोक्यावर घेतलं का मुतलीत फळाफळा तोंडात वगळू जायस्तवर. दिनूला दादाचं बोलणं काय पटलं नाही. त्यांना तडक बोलला. घोड्या गाढवाची बरोबरी कशी होईन दादा? अहो तुम्ही मोठी माणसं, आम्ही गरीब. आमच्या फाटक्या संसाराला बायकोचा लय मोठा आधार असतोय. तिला दुखून कसं भागणार? दिनूच्या ह्या बोलण्यानं सत्तू थीर झाला आणि जरा नारमाईनं बोलला. अरे कुटणीनं लेकरं हळजावी लागते असं म्हणतात का नाही? ते काय खोटं नाही. जा बाबा जा, तुझं काम सरलं आता जा. जे काय असेल ते मला निस्तरणं भागचे.
सत्तूच्या इवळून बोलण्यानं दिनूच्या काळजालाच पीळ पडला. अहो असं का म्हणायला हो दादा, काय संकष्ट पडलं ते तर कळू द्या. अरे साहेबांनी थांबा म्हणून सांगितलंय. आ साहेबांनी काय म्हण? अरे आपलं काम करायला पाहिजे, त्यांना मी पार्टी द्यायचा शब्द दिला होता, म्हणून तर आपलं काम झटक्यात झालं ना. त्यांनी आपल्या दोघाला बी स्टँड मोरल्या हाटीला थांबाय सांगितलंय. हे बोलणं ऐकून तर दिनूचं हातपायच गाळ्यातलं. काय बोलावं ती त्याला सुधरणा. दिनूची दशा सत्तून ओळखली आणि त्याला धीर देत बोलला, अरे असल्या साहेब लोकांनी खर्च केलेला वाया जात नसतोय. असल्यातनं साहेबाची ओळख घट होत असती आणि मग कसली बी नवी स्कीम आली का त्यातनं आपला फायदा करून देत असतात ते. चल उग असं म्हणून सत्तू चालायला लागला. आपल्या पैशातून एवढं केलं म्हणून दिनूला त्याची मर्जी मोडवत नव्हती. पर पैसे खर्चीलं मन बायको रागवली तर तिला काय सांगाव या काळजीनं त्याला गेरलं होतं. दिनू नाईलाजानं खाण्याकडे न्यायला ढोरामागं मागं वड घेत सत्तूच्या मागं चालला होता. गाईगाईनं दोघं हॉटेलमोरं येऊन उभारली. हॉटेलमोरं माणसाची गर्दी. माणसं आज जात होती. बाहेर येणारी माणसं मान घालून आणि कलंडत येत होती. पान सिगरेट घेऊन जात होती. दिस मावळतीला झोकला होता. आता उजेडाचं जाणं होत नाही, बायकोच्या शिव्या खायला लागणार. त्यानं मन घट केलं तसंच सत्तू दिनूच्या हाताला गच्चीम धरून वडीत हाटीलात घोसला. हाटील बाहेरनं दिसायला बारकं, पण आत गाडीच्या डाब्यागत दोन्ही बाजूनी वळीनी बारकाल्या खोल्या. त्या दाराला रंगीबेरंगी पडदं. एका खोलीचा पडदा उघडून आत गेली तर आधीच टेबलाभोवतीच्या बाकावर 4-5 साहेब लोक बसलेली. या दोघाली बसताच या बसा म्हणीत सगळ्यांनी सरकासरकी करून दोघाईला जागा करून दिली. एवढं लाटांबळ बघून तर दिनूचा उरच दाडापला. दिनू बळबळ बसला बाकड्याव. असं टेकिस्तवर तर वेटरनं मोठ्याला 4 बाटल्या आणून टॅबलावर मांडल्या. त्याच्या संग चणफुटानं सिगरेटची पाकिटं 2 प्लेटा उकड असं काय बाय आणून मांडलं. या सामानानं टेबल भरून गेला. सत्तूनं आणि समद्या साहेबांनी आधी सिगरेटी शिलगावल्या. एकानं चणफुटाण्याची पाकिटं प्लेटात उलटली. दुसऱ्यानं बाटलीचं बुचन फोडून गिळसं भरायला सुरुवात केलं. पहिला गाला साहेबांना आपल्या हातानं उचलून ही घ्या म्हणत दिनूच्या मोरं धरला. तसा दिनू टन्नकन उडाला आणि घाबऱ्या गोबऱ्या आवाजात म्हणला, चाच्या म्या नाही बा बघेत. तशी समधीजण कावरी बावरी होऊन त्याच्याकडं बघायली. तसंच साहेब इनवीत बोललं, अहो असं कसं, आजच्या पार्टीचे तुम्ही यजमान आणि तुम्हीच नाही घेतली तर आम्ही कसं काय घेणार. तसा दिनू इवळून बोलला, मायछान साहेब, मी आजवर हिला शिवलं सुद्धा नाही. अहो हितल्या निस्त्या वासानं माझं डोसकं गेलंय चक्रावून. साहेबाचा अवमान सत्तूला पटला नाही म्हणून दिनूला रागानंच बोलला, बटे शिवलं नाही म्हणायला काय साधू फिदू लागून गेला वय. एवढं मोठं साहेब तुला इनवायलंय, त्याचं बी तुला मान पडा ना. मानापुरतं घेतल्यानं काय तुझ्या खानदेनीला बटा लागणार आहे का मारणार फिरणार आहेस. बटे तुला आजवर लय चांगला समजित होतो, पण तुला काय माणसाची कदरच नाही. तुला मदत केली ती चुकलं माझं. इथनं मोरं तुझ्या बानघडीत पडणारच नाही. सत्तू रागात कानाला हात लावत बोलला. दिनूला सत्तूचं बोलणं जिवारी लागलं. नाईलाजानं साहेबाच्या हातातला गिलास घेतला. हात लाट लाट कापायला लागलं. मनाचा हिय्य करून गालास तोंडाला लावला तर भपकन भपकारा आला. त्या वासानं डोसकं बहिर झालं. पर दादाचं मन मोडायचं नाही म्हणून इक घोटाव तसं दारूचा घोट घ्यायला लागला. मग समद्याने घेतलं. ग्लासावर ग्लास पोटात रिचत होतं. बाटलीन बाटली रिकामी होत होती. दुसरी येत होती. समधीजण घोटागणीस कोत्र्यागत बोटी तोडत होती. सिगरेटच्या धुरानं समधी खोली भरली होती. हसी मजाक चालली होती. एकमेकाचं उनं दुनं काढत होती. घाण घाण बोलत होती. पार्टी चांगलीच रंगात आली होती. दारू संपायला दम तवर चिकनाची ताट टेबलावर आली. त्याच्यावर समधीजण गेदाडागत तुटून पडली. दिनू मात्र एका गालासातच आवड झालेला. मोर काय घडतंय ते त्याला सुचत नव्हतं. सत्तूनं आज साहेबाच्या नादानं लय दिसाचा काढता काढला. समद्याचं खाणं पिणं उरकलं. समधी पिऊन तुल्ल झालेली. कुणाला काय सुधरत नव्हतं. चालताना जेलवंडत होती. बोलताना तोतरत होती.
सत्तूनं दिनूच्या खिशातलं पैसे काढून बिल सारलं, साहेबाली वाटायला लावलं. दिनूचा हात खांद्यावर घेऊन त्याला तसंच वडीत वडीत स्टँडवर आणलं. गाडी मिळाली तसं त्याला गाडीत नेऊन नीट सीटावर बसवलं. गाडी गावावर रोकं दावायली. जेवण वेळ टळून गेली तरी बी आपल्या नवऱ्याचा पत्त्या नाही म्हणून जानाला गोर लागलेला. येळभर कामानं टणकून आलेली तरी बी तिला नवऱ्याच्या काळजीनं डोळा लागना. सारखं उठू उठू बसायची. बाहेर येऊन डोळं तानू तानू लांबवर बघायची. सासूल घ्यायची. नाही तर आलं मनीत तोंडात हाणल्यागत घरात येऊन हातरुणावर आडवं व्हायची. मन चिंती ते वैरेनं चिती असं तिच्या मनात नकुती यायचं. पर एवढ्यातनं बी सावरून नवऱ्याला आऊक मागायची. कोंबडा आरवलं तसं झटक्यानं उठली, दार उघडून बाहेर आली. अंधार निवळायला होता. तिने खराटा घातला, अंगण झाडायला लागली. झाडीत झाडीत पानही जवळ आली तर मोर धुडच्या धुड पाडलेलं दिसलं. तिच्या अंगाचं पाणी पाणी झालं. पण जरा हिया करून मोर झाली. काळजाव धोंडा ठेवून त्याच्या तोंडावरचं पांघरून काढलं. बघती तर दिनू. मग तर भलतेच घाबरली. जरा त्यानं वळवळ केली तवा तिच्या जीवात जीव आला आणि मनाला बोलल्यागत बोलली, बाया बाया कसं वनवाशागत पडलेत ती. आणि त्याला सरळ करत म्हणली, आव उठा. बायकोच्या आवाजानं दिनू भानावा आला. तट्टकन उठून पानाईला टेकून बसला. तसं तिने विचारलं, कवाशी आला व? लय उशीर झालता. त्याच्या डोळ्यातली तार अजून गेली नव्हती. उशीर झाला तरी मला उठवायचं नसतंय वय. दिनू गप. जण झाडायला लागली. जनानं समदा अंगण फर्र फर्र झाडून काढलं. केर भरून उकंड्यावर नेऊन टाकला. पदरानं हात पुसीत दिनू जवळ आली. तुम्हाला 10 वाजावून सांगितलं होतं उजेडाचं घरी या म्हणून, तरी बी तुम्ही उशीर केला. अंधारा इंधारा चोरांनी मारलं फिरला असतं तर कुण्या भावात पडलं असतं. तुमची वाट बघून जीव पेरसनी झाला. रातभर डोळा नाही लागला. तसं दिनू कातवून बोलला, अगं त्या साहेबाचा राडाच सारता सरना आणि मला बी सोडना. मग काय करणार? कसला राडा? त्यांच्या खायापियाचा. तिला नवऱ्याचा विश्वास पर अंत काढावा म्हणून म्हणली, म्हणजे तुम्ही बे प्यालाव बिलाव का काय त्यांच्या संग? दिनू गप. आपण किती बी जा काय बघितलं तरी आज ना उद्या तिला कळल्याशिवाय राहायचं नाही. आणि उगा ती जीवाला त्रास करून घेईन. त्याच्या आधी तिला आपणच खरं खरं सांगितलं आणि चुकी कबूल केली तर तेवढं तिला बी बरं वाटेल. या विचारानं कावता लगत बोलला, अगं म्या धोप नको म्हणलं आणि शिपत्या वाहिल्या. पर दादानं आपलं काम केलं. त्या साहेबानं आग्रह करून एक गालास पाजला. तेवढ्यात मी आउट झालो. हे बोलणं ऐकून जना कपाळावर हात मारत म्हणली, अरे देवा, म्हणजे आलाव जणू पैशाचा जाळभाज करून. हट, पैसा तर दादा देतो म्हणलं होतं. असं म्हणीत त्याने खिशात हात घातला आणि चाचपीतच राहिला. कवरच्या कवर आरबळूनच गेला. कुठं आहेत पैसे बघू म्हणून जनानं हात मोर केला. 4-5 नोटात खिशात निघाल्या. तरी बी चौकडं चाचपाय लागला. बायली, खर्च तर दादानं केला, मग पैसे गेलं कुठं? जना खवळली. तुम्हाला बरा आला की हो त्याचा विश्वास. रातन द्या कोणाचा बेवकांड फिरत हिंडतंय ती तुम्हाला तरी बरी सोडीन. सरकारनं आपल्या संसारापायी अनुदान दिलं आणि तुम्ही मूत पिऊन उडवलं वय. आणि मनालाच बोलली, त्याचं समद जळालं होतं का काय ग माय? आम्हा गरीबाच्या घरावर जाळ केला. 10 रुपयाने परीस कोणाचा मूत प्यायचा होता. चितलं ते समद धुळीला मिळालं. आता पुनिंदा उपास मार, दुसऱ्याची हाजी हाजी. जना तळतळ करायली. बायकोची तळतळ त्याच्या ध्याने आली. बायली, त्याला एवढा जीव लावला पर गोड बोलून त्यांनीच आपल्याला गांडा घातला. त्याला विचारून तरी काय उपयोग? अंगाला अंग लागू देणार आहे वय तो. घडीभर दोघं बी चितागती बसलेली. मग दिनूच बायकोला समजवीत म्हणला, जाऊ दे लय तळतळ नको करू. कसं का होईना, पर तू चितलं ते समज हळूहळू करू. त्यानं बी काही बाहेरला नाही. गावचा मामला आहे. आज ना उद्या सपाट्यात येतेनच की. पुन्हा बघू. असं म्हणून दिनू जागचा उठला
आणि कामाला जायच्या तयारीला लागला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता तर जयराज खुने यांच्या निर्धार या कथासंग्रहातली कथा अनुदान. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा हा व्हिडिओ लाईक करा. हा कथेचा व्हिडिओ आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्यातर्फे विनंती करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक केल्यावर चॅनल सबस्क्राईब करता येतं हे लक्षात घ्या. श्रोते हो, भेटत राहूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा आणि कादंबरीचे भाग ऐकण्यासाठी. नमस्कार.